परळी नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी अशी आमची इच्छा होती असं अंधारेंनी म्हटलंय। युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केल्याचं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलंय। निवड जागांवरती लढण्याची आमची मागणी होती असं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलेलं आहे। परळी नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी म्हणून एक ताकदीनं लढत द्यावी अशी आमची मनापासून इच्छा होती आणि त्या संदर्भाने त्या दृष्टिकोनातनं आम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याकडून प्रामाणिक प्रयत्न केले। अत्यंत निवडक जागांवर लढण्याची आमची मागणी होती, परंतु जर ते शक्य होत नसेल तर पक्ष म्हणून आम्हाला स्वतंत्रपणे आमच्या अस्तित्वाचा सुद्धा विचार करावा लागेल। तर बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे। बारामती नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनं लढणार योगेंद्र पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि अपक्ष उमेदवार एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचं योगेंद्र पवारांनी सांगितलं। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार असल्याचा देखील यावेळेला विश्वास योगेंद्र पवारांनी व्यक्त केला। आता पण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि काही अपक्ष उमेदवार आणि MIM असा आम्ही सगळे एकत्र येऊन एक आघाडी आम्ही तयार केली आहे आणि आपण या इलेक्शनला सामोरे जाणार आहे। लोक इथं वैतागलेली आहेत, त्यांना इथं बदल हवा आहे आणि बारामतीकरांना, स्वच्छ लोकांना तिथं काउन्सिल हॉलमध्ये पाठवायचंय। हे जे वातावरण आहे नगरपालिकेचं, हे बारामतीच्या जनतेला बदलायचंय। मुंबई पालिकेसाठी भाजपच्या जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला असणार आहे। ठाकरेंचे नगरसेवक असलेल्या जागांवर भाजपनं सर्व्हे केला। शिंदेची शिवसेना आणि भाजप आता जागा वाटपामध्ये कशा पद्धतीने असावं याचा सर्व्हे करण्यात आलाय। काही प्रभागांमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यता देखील आहे, तर अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार अशी देखील माहिती आता समोर येते। योग्य वेळ आल्यावरती आम्ही सर्वजण एकत्र बसू आणि जमिनीवरती कुठल्या पक्षाचा उमेदवार, त्या ठिकाणी जनतेचा सेंटिमेंट हे कोणाबरोबर आहे, कुठल्या पक्षाची ताकद आहे, त्या ठिकाणाचे समस्या ज्या आहेत, प्रश्न जे आहेत लोकांचे, ते चांगल्या रीतीने कोण सोडवू शकेल आणि खाली जमिनीवर जनतेचं सेंटिमेंट कोणाबरोबर आहे याच्या आधारावरती आम्ही चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय करू। आमच्यामध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन आहे। तर नांदेडच्या मुदखेडमधील काँग्रेसच्या कैलास गोडसे यांच्याकडून पदाचा राजीनामा पाहायला मिळतोय। काँग्रेसकडून नगरसेवक पदाची उमेदवारी मिळाली नसल्यानं कैलास गोडसे नाराज आहे। गोडसेंनी काँग्रेस कार्यालयावरील बॅनर हटवून कार्यालयाला कुलूप लावलेलं आहे। काँग्रेसचा दुश्मन असल्यामुळे मी राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया कैलास गोडसेंनी दिली। काँग्रेस पक्षाचा 2 वर्ष म्हणून शहराध्यक्ष कार्यरत होतो आणि आज मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे। यापूर्वी मी 1987 पासून जेव्हा मी 10वीला होतो तेव्हापासून काम करतो आणि तेव्हा युवक काँग्रेसचा गेले 15 वर्ष मी युवक काँग्रेसचा अध्यक्षपद सांभाळले। अशी परिस्थिती मला काँग्रेसची कधी जाणवली नाही आणि काँग्रेसचे दुश्मन असल्यामुळे हा मी राजीनामा सपोर्ट करत आहे। आता माझा पक्षाची काही संबंध राहिला नाही, कुठल्याही पक्षाचं माझं कुठलं वैर नाही, त्यामुळे ते राजीनामा देत आहे। तर चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषद अध्यक्षपदासाठी सुनील नामोजवार यांनी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत। भाजपाकडून सुनील नामोजवार यांच्यावर अन्याय म्हणून काँग्रेसकडून त्यांना तिकीट दिल्याचं प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलंय। भाजपाकडून अनिल धानोरकरांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली। दिवंगत खासदार या क्षेत्राचे बाळूभाऊ धानोरकर यांचे ते सहकारी होते, मित्र होते, निकटवर्तीय होते आणि ती परंपरा कायम ठेवत त्यांनी काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवला आणि आज आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ते या ठिकाणी आहे आणि आमच्या पक्षात ते आले आणि अध्यक्षपदाचे उमेदवार झाले। हाच सगळ्यात मोठा पहिला धक्का भाजपाला आहे आणि याच्या समोरचे धक्के आता आम्ही स्टेप बाय स्टेप भाजपाला देऊ।